ऐकून तरी घे माझं. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पळून जाणं इज नॉट दॅट इझी फॉर मी. हो माहितीये मला. मग तू सांग ना, मी काय करू? तू म्हणतोस खरं की आई बाबा काही करणार नाहीत स्वतःचं. हे 2 दिवसांचं रडगाणं आहे. अरे पण जर माझी 2 लहान भावंड सुद्धा मला असं म्हणतायत की तू निघून जा, आम्ही चौघं काहीतरी खाऊन मरून जाऊ, हे बघ ऐकून घे. तर मी काय करू? नाही असं काय होणार. तू विश्वास ठेव ना माझ्यावर. विश्वास ठेव ना माझ्यावर. नाही असं काय होणार. तू माझा विचार कर ना थोडासा. त्यांचा पहिला हक्क आहे माझ्यावर. त्यांनी मारझोड केली असती ना मला, किंवा असं घरी बंद करून ठेवलं असतं, कोणाशी बोलू दिलं असतं, तर मी आले असते ना पळून. तूच सांग, मी कसा त्यांचा जिवंतपणे जीव घेऊ? आई वडिलांचा जसा विचार करतेस तसं ते प्रेम करतात, तसं पण प्रेम करतो मी तुझ्यावर. आय विश मी येऊ शकले असते. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू आहेस ना माझ्या आठवणींमध्ये कायम. माहितीये मला. प्लीज समजून घे. जेवढं प्रेम करते नाही तेवढा विश्वास माझ्यासाठी ठेव एवढं ना सगळं गं. सोपं. आय थिंक बाबा येतात. मला नाही. फोन ठेवावा लागणार आहे. मी आहे ना बरोबर तुझ्या. मी नाही बोलू शकत मी आता. प्लीज नाही बोलू शकत. बाबा येतात, मी फोन ठेवते. धर लवकर. सुन्या, ए सुन्या, ए बैरट, अरे कानाला काय लको मारले का? इधर चहा घे. सुन्या काय रे? चहा घे रे भासा. सर म्हण. सर तुला होणार रे, मोठा बिझनेसमॅन होणार आहे मी. कसला करणार बिझनेस? कोंबड्यांचा, गावरान कोंबड्यांचा. गावाकडे सायकल शेती आहे आपली. हसतो काय? एका एकरात मस्त गावरान कोंबड्या पाळायच्या आणि एका एकरात ना शेततळ करून जिगाची शेती करायची. मग मोठा बिझनेसमॅन होणार. मग तुमच्यासारखे चेंडा पेंडा आपल्याला सर म्हणणार. सर आपण नाही. हट. सर म्हणायचं उद्यापासून मला काय सर. काय लिहिलं राव? यायची का? राहू दे, मरशील बिरशील. अरे सर हो बाजूला. काय सुनील सर? आयला सगळ्याच पोपट झाला. हा बोल रे. अरे टपरीवर. अरे मी पुण्यात आलो इथं. कुठं दुबईला असतोय? पुण्यातला असतोय पडी. एक टपरीवर. अरे येड्या रश्मीला घेऊन पळून आलोय मी. रश्मीला घेऊन पळून आलाय? तू कुठे आहेस सांग मला. टपरीवरच आहेस ना? हा टपरीवर आहे. मी आलो हा तिथे. ये लवकर. अरे ऐक ना, कुठे आहेस तू? अरे हॅलो. तू ऐक, मी आल्यावर अरे तुला ऐक ना, बोलतो. 1 मिनिट. हॅलो. काय रे, काय झालं? अरे वय बे, रश्मीला घेऊन पळून आलाय. आई घातली. काय अक्कल? डायरेक्ट गेला आणि घेऊन आलाय तिला. अरे सुन्या, मी आलो गडबडीत आता. अरे पण एखादा फोन करायचा ना. फोन पण केलेला मी. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली, नाही तर रात्रीच फोन केला नसता का तुला? टपरीवर फोन लावून चार्जिंगला मी तिथनं फोन केला. मला काय माहिती तू टपरीवर केला का फाय स्टार हॉटेलमध्ये केला. सुनिया अरे एकटेच गेलो होतो, काय झालं असतं म्हणजे? ठीक आहे. वैभ्या घरात कन्व्हिन्स करणार होता एकमेकांच्या तुम्ही.
तू डायरेक्ट पळवून घेऊन आलास तिला. नाहीत होत घरातले नाहीत कन्व्हिन्स होत आणि मला नाही सुचलं गडबडीत म्हणून मी डायरेक्ट घेऊन आलो. नाही पण मी काय म्हणतो पोहताना एकदम मजा आली असेल ना राव. काय दिनिया काय चालले विषय. बरं ठीक आहे पळून घेऊन आलाय आता करायचं काय. भूक लागली जेवायचं. सुन्या गॉड वैभव 143 मेसेजेस 48 मिस कॉल्स. नको काळजी करूस तू होईल सगळं ठीक. मी आहे ना. ए दिनिया हां अरे काय केलंय तू हे. काय केलं. तू फेसबुकला काय टाकलंयस. अरे बघ काय लिहिलंय. दिनेश सेड यू अँड 3 मोर फीलिंग आज कुछ तूफानी करते इन विवांता बाय ताज. अरे याने आपला सेल्फी टाकलाय फेसबुकला. काय चूतिया. अरे हे हॉटेल कुठे टाकले ताज हॉटेल टाकले राव. ताजचा संबंध आहे का. कॉमन फ्रेंड्स आहेत तुमच्या दोघांचे. आई वडिलांना कळलं तर काय होईल. तू जरा Sorry, डोक्यावर sorry, पडले का sorry. दिन्या. ते डिलीट कर पोस्ट पहिले. हा करतो लगेच करतो. अरे तुमच्या जीवावर आलोय मी इथपर्यंत हा. आणि असले. मग टेन्शन कशाला घेता, मी आहे ना. लग्न करा आलं ना तुम्ही, मग लग्न करा ना. अरे सोनिया कसं आणि करायचं एजंट आहे आपल्या लग्न. ओळखीचा, लावू का फोन. नंबर असेल तुम्ही तर लाव. तयार आहे ना. तुला फोन. टेन्शन नाही घ्यायचं. हॅलो. टेन्शन आलंय ना. रश्मी आपण चुकलोय असं वाटतंय का तुला. आपण एकत्र असताना चुकू शकतो का. आय एम सॉरी. किती इच्छा होत्या नाही तुझ्या आपलं लग्न खूप मोठं व्हावं. लग्नात हळद मेहंदी संगीत यापैकी काहीच होत नाही आहे ग. आणि इथून पुढं काय होईल हे सुद्धा नाही माहिती मला. झालं तुझं. हे बघ या सगळ्या गोष्टींपेक्षा मला तू जास्त महत्वाचा आहेस. अगं हो पण अनएक्सपेक्टेडली. हो ठीक आहे. अरे संगीत वगैरे काय, आपण लग्न करतोय ना आता. एव्हरीथिंग विल बी ओके. आय होप सो. या आय होप सो टू. एवढं कसं काय ग प्रेम करतेस माझ्यावर. तुला माहिती आहे ना आता करते मी. काय अरे हे बघ आले. वैभ्या खाली का थांबलाय. सोन्या कुठे आहे. अरे सोन्या तिथं वर एजंटकडे गेला ना. किती वेळ झालं काय. 10-15 मिनिटं झाली असतील. हे बाला आला बघ. सोनिया काय म्हणलं. आईला एक लॉच झाला यार. 3 साक्षीदार लागतात यार. आहे की आपण तिघ जण आहे की. याचं कुठं 18 वर्ष पूर्ण आहे. हे स्टोरीला तरी सोडला होता का आतमध्ये. बळबळ आतमध्ये आलता. काय अरे यार वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. मी करतो काहीतरी मॅनेज. तुम्ही एक काम करा, तुम्ही वरती जावा. मी आहे ना मी करतो बरोबर मॅनेज वैभ्या, काहीतरी. चल जाऊया आपण वरती. चला. हा लग्न असू द्या याची पॉलिसी असू द्या. हा होता ना ड्रायव्हिंग लायसन्स पण होता ना ते. मागचं धरून आणलंय कोण आहे ते. मारोड्याचं पोरग आहे. त्याला मला तुझ्या कोणाची केला नाही का तो वर्षभर. हा या हा बोलायचे तुमच्यातला मुलगा कोण. आम्ही सगळे मुलंच आहेत की. एवढा मुलगा कोण. मी 20. वय काय तुमचं. माझं 25 वर्ष. मुलगी वय काय. काहीच नाही ना. ते पाहून घ्या. 2 फोटो लावा. 2 सह्या करा. अजून आज लग्न होईल ना. विनोद शेटला विचारतो. आजच होणार आहे. लग्न नाही होणार. मग फॉर्म सबमिट करायचा. रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा. 1 महिन्याने जाऊन काय 30 दिवस परफेक्ट काम. दिसूच नाही. 1 महिना. लय जास्त होतंय शेट. करतो फोन करतो. खरंच एवढे दिवस लागतील का. प्रोटोकॉलच आहे मॅडम. काय प्रोटोकॉल. धरा ना कॉल करा ना. मी आहे ना.
बॅलन्स आहे 2 आपल्याकडे. फोन आहेत माझ्याकडे. फोनचा नाही, प्रोसेस आहे, सरकारी काम असं जातं. काहीतरी बघा विश्वासून आणले पोर इकडे. तुम्हाला नाही म्हणलं का ते? काम होणार ना गॅरंटी. होते 30 दिवस मशीन. पैशाचा इश्यू नाही, तेचसाठी आपण काम करतोय. त्याचा नाही इश्यू काय. काय राव बघा ना काय ठरवत बघा तुमच्यासाठी सांगतो. साहेबाची जवळ टाकली करू. मागच्या डेटमध्ये फॉर्म टाकू. 15 दिवसात लग्न होतं. एकदम परफेक्ट. 15 दिवस. एकदम सुनेचा चहा घेणार का? चहाचं ए 5 चहा पाठव रे. पहिला आता 15 दिवस काय करायचं रे? वैभ्या घरी घेऊन जा तिला. हा अरे डोक्यावर बिक्यावर पडले का तुम्ही? दुसरा ऑप्शन नाहीये, घरी घेऊन जा. अरे घरी तिच्या घरातल्यांना माझं घर माहिती आहे. ते ऑलरेडी पोहोचले पण असतील तिथे घरात माझ्या. मग एकच ऑप्शन आहे, काय? हॉटेलला जा, हॉटेल बुक कर. एक नंबर. नाही नाही हॉटेल बिटेल यार. नाही नाही काय झालं का? मी नाही हॉटेलवर वगैरे राहणार. का? अरे तिकडे ते आयडी प्रूफ वगैरे मागतात. तू गप्प जरा. अरे आयडी प्रूफ म्हणजे हॉटेलवर पोलीस स्टेशन का करणार? हा मग तुला हॉटेल नाही, घरी पण घेऊन जायचं नाही. मग आता एकच पर्याय. सुनील सर तुम्ही घरी घेऊन जा त्यांना, दुसरा ऑप्शन नाहीये. कुणाच्या घरी नव्हतं? तुमच्या घरी. अरे माझं कुठं घर इथं? कधी याच्या रूमवर, कधी त्याच्या हॉस्टेलवर. परवा दिनेशच्या घरी होतो. दिने तुझ्या घरी घेऊन जा, मस्त मोठं घर तुझं. यार तू प्रॉब्लेमच क्रिएट करतोय. दिनेशच्या घरी जा ना पण तू. मम्मी पप्पा यार बहीण आहे माझी. नाही मला नाही वाटणार. मला 18+ पण नाही, तुला पण नाही. जा की राव दिने. वाटलंच तर सर म्हणतो तुला पण नाही यार. खरं यार नाहीच, मला घरात घेणार नाहीत पप्पा. डॉक्टर जा की तुझ्या घरी घेऊन. सुन्या माझ्याकडे नाही हा. जा की घरी घेऊन. माझ्या घरचं सगळं माहिती आहे तुला. बघ ना यार. माझ्याकडे प्लीज यार. वैभ्या माझ्याकडे नाही.